हॅलो हॅलो. सगळ्यांना आवाज येतोय का? आवाज वाढवतो. तुझ्याचा आवाज वाढव. तुझ्या मोबाईलचा आवाज वाढव. हॅलो. नमस्कार. काही टेक्निकल अडचणीमुळे थोडासा येण्यास उशीर झाला. त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ऑलरेडी 10 मिनिटापेक्षा जास्त मी उशिरा आलो आहे तुमच्या फेसबुक लाईव्हच्या प्रोग्रामला. त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. धन्यवाद सर. कमेंट आली आहे की आवाज येत आहे, बरोबर आहे. स्वराज्य देश आयोजित मागच्या ह्या करोनाच्या लॉकडाऊनपासून जो काही त्यांनी हा स्तुत्य उपक्रम चालू केला आहे, त्या उपक्रमामध्ये आज मला सगळ्या महाराष्ट्रासमोर येण्याची संधी मिळते आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा स्वराज्य देशा ग्रुपचे सगळे संयोजक, ह्या सगळ्या संकल्पना मांडण्यापासून ती संकल्पना सगळ्यांच्या समोर आणण्यापर्यंत ज्या ज्या सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांसाठी मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो, जे बॅकग्राऊंडला काम करतायत त्या सगळ्यांचे. माझा मित्र कमलेश जगताप, जो माझ्या ह्या उपक्रमासाठी वाट सुरू झाला आहे, ज्यांनी या उपक्रमापर्यंत मला पोहोचवलं आहे, त्या कमलेशचे पण मी सगळ्यात सुरुवातीला आभार मानतो. आणि पुढच्या 5 मिनिटात मी माझा एक छोटासा परिचय देतोय की मी ह्या क्षेत्रात. 1 मिनिट सर, मी कॉड चेंज करतो. आता आवाज व्यवस्थित आहे का सगळ्यांना? येतोय का आवाज आता? हॅलो. आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, सगळ्यांना आवाज येतोय का आता? एक मिनिट सर, मी करतोय प्रयत्न. आता येतोय का आवाज? आता आवाज येतोय ना? थँक्यू कमलेश. मी परत एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. काही गोष्टींमुळे
आता येतोय का आवाज? हां, थँक्यू. थँक्यू सर. ॲक्च्युली मला हा विषय निवडण्यामागचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगायचं होतं. ज्या दिवशी सरांचा फोन आला त्या दिवशी मी 3 दिवस साधारणतः विषय चॉईस करण्यासाठी घेतले होते आणि विषय कोणता द्यावा हा सतत प्रश्न माझ्या डोक्यात त्यावेळेसही येत होता. आणि मग शेवटी मी स्वतःच विचार केला आणि असं ठरवलं की सध्या सगळ्यांसमोर खूप प्रचंड आव्हानं उभे राहत आहेत आणि सगळ्यांच्या समोर खूप प्रश्न येत आहेत. माझं वय तसं बघायला गेलं तर खूप कमी आहे. मी ज्यावेळेस सगळ्या बाकीच्या मान्यवरांचे भाषणं ऐकत होतो या फेसबुक पेजवर, त्याचा विचार करता मी खरं तर हा विषय मांडण्यासाठी तितका काही वयस्कर नाही आहे किंवा अनुभवी नाही आहे असं माझ्या लक्षात येत होतं. पण माझा जो प्रवास झाला आहे तो अगदी एका सामान्य कुटुंबात झालेला प्रवास, अगदी शिक्षणापासून केलेला संघर्ष, नंतर देशातल्या सगळ्यात मोठ्या कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजी करण्यासाठी, MBA करण्यासाठी जेव्हा जेव्हा मी पोहोचलो, अगदी चेन्नईमध्ये MBA करण्यासाठी एक मुलगा ज्यावेळेस मराठी माध्यमातून जातो आणि साऊथमधल्या एका स्टेटमध्ये जिथे पूर्णपणे इंग्रजी बोलावं लागतं त्या माध्यमात तिथे जात असताना मला झालेल्या अडचणी, त्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट होणं असू द्या MBAच्या नंतर, किंवा त्यानंतर अगदी मागच्या 5 वर्षामध्ये मी ज्या काही सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उतरलो, तो माणूस त्या दरम्यान मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. 2009मध्ये जेव्हा मी माझं MBA पासआउट होऊन बाहेर पडलो त्यावेळेस माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते रिसेशनमध्ये जॉब मिळवणं. रिसेशनमध्ये बाहेर पडलेली बॅच असल्यामुळे दररोज इंटरव्ह्यूला जाणे, त्यात सिलेक्ट होणे, अपेक्षित प्रोफाईल न मिळणे, त्यानंतर एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यात सिलेक्ट होणंही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणे, गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर, SBI मधला मॅनेजर किंवा IBPSच्या ज्या काही राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा पास झालो त्याच्यातून सिलेक्ट झालो. त्यानंतर भारताच्या गुप्तहेर खात्यामध्ये काही वर्ष मी जेव्हा काम केलं, या सगळ्या प्रवासामध्ये मी देशभर फिरलो, जगभरातल्या बऱ्याचशा काही लोकांशी संपर्क आला. ह्या सगळ्यातून मला बऱ्याच काही गोष्टी वाचायला आणि शिकायला मिळाल्यात. माणूस मला असं वाटतं की सगळ्यात जास्त शिकतो तो 2 गोष्टीतून, ते म्हणजे प्रवास आणि पुस्तकं. योगायोगाने मी तिसऱ्याही गोष्टीकडून एक खूप सुंदर गोष्ट शिकलो, ती म्हणजे माझ्या आजूबाजूला असणारी माणसं, माझे मित्र, माझे आईवडील, माझ्या आजूबाजूला असणारे माझे मार्गदर्शक, या सगळ्या लोकांनी माझ्यावर जो वरदहस्त ठेवला त्याच्यातून मला खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. 2020 वर्ष खरं तर प्रत्येकासाठी खूप एक वेगळ्या अर्थानं येणारं वर्ष ठरलं. आयुष्यासमोर इतक्या नवीन काही गोष्टी बघायला मिळाल्या की आता विनोदाने असं म्हटलं जातं की जर 2020मध्ये काही बघायचं बाकी राहिलं असेल तर ते फक्त डायनोसॉरचे पिल्लं बघायचे बाकी आहेत. नसता 2020 वर्षांनी तुम्हाला सगळं काही शिकवलं. 2020 खरं तर खूप छोटी मॅच असते, पण हे 2020 वर्ष काही करायला सरायला तयार नाही आहेत. मार्च महिन्यामध्ये जो सगळ्यात मोठा एक बॉम्ब येऊन आदळला कोरोना नावाचा, त्यानंतर बऱ्याच लोकांना सुरुवातीला ती मजा वाटायला लागली आणि नंतर मात्र त्याच्यातून खूप सगळ्या अडचणी उभ्या राहत आहे असं लोकांच्या लक्षात आलं. पण खरं तर मला असं वाटतं की आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या अडचणी नसून आपण त्याच्याकडे कसं बघतो याच्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. मी विषय देताना खरं तर आयुष्यात येणारी संकटे असं देणार होतो, पण मला खरं तर संकट हा शब्दच मान्य नाही. म्हणून संकटाला जर आपण आव्हान समजलो असं मला वाटलं तर आव्हानं घेण्यामध्ये आणि स्वीकारण्यामध्ये या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मजा असते. आणि खरा पुरुषार्थ हा मी फक्त पुरुषांसाठी वापरलेला शब्द नाही आहे. खरं तर स्त्रीही पुरुषार्थ करू शकते, कारण पुरुषार्थ म्हणजे पराक्रमाची पराकाष्ठा. ती पराकाष्ठा करण्यामध्ये माणूस जर खरंच पूर्णपणे असेल तर आयुष्यात कुठलंही कधी संकट वाटत नाही. मित्रांनो, ही सगळी विषय निवडण्यामागची पार्श्वभूमी होती. आता आयुष्यात आव्हाने स्वीकारताना ह्या विषयाकडे आपण कसं बघावं, तर सगळ्यात पहिल्यांदा खरं तर
आपल्याला माणसाच्या उत्क्रांतीची थोडीफार माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्या माणसांसमोर दिवसभरात संकटे आली नाहीत, त्याला कुठलंही आव्हान उभं राहिलं नाही, तो माणूस जिवंत आहेत की नाही ही शंका उत्प्रस्तुत होते. आणि ती शंका खूप बरोबर आहे. कारण खरं तर संकट आणि किंवा आव्हानं ही माणसाला त्याच्या आयुष्यात जन्मासोबत आलेल्या काही देणग्यांपैकी एक देणगी आहे. माणसाची उत्क्रांती या पृथ्वीवर साधारणतः 7 कोटी वर्षापूर्वी सुरू झाली आणि माणूस आज माकडाच्या पासून प्रवास करून अगदी आधुनिक म्हणणारे ह्या 2020 पर्यंतच्या युगात येऊन पोहोचलेला आहे. मागच्या हे जे माझं जनरेशन आहे, ज्याला मिलेनियन जनरेशन म्हटलं जातं, जे 2000च्या आधी जन्माला आलेत आणि 2000 नंतर त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू करतायत, ह्या पिढींनी तर खूप सगळ्या गोष्टींचं ट्रान्सफॉर्मेशन बघितलंय. सो आयुष्याकडे बघताना, आव्हानांकडे बघताना, खरं तर आव्हानं ही खूप व्यक्ती सापेक्ष असतात, आव्हाने खूप परिस्थिती सापेक्ष असतात आणि आव्हाने हे खूप प्रत्येकाच्या आयुष्याच्या सापेक्ष असतात. स्त्रीनुसार आव्हाने बदलतात, पुरुषानुसार आव्हाने बदलतात. आपले जे काही आयुष्याची स्टेज आहे त्याच्यानुसारही आव्हाने बदलत असतात. म्हणून आव्हानं हा खरं तर खूप व्यक्ती सापेक्ष, हा खूप परिस्थिती सापेक्ष आणि हा खूप इतिहास सापेक्ष विषय आहे. सुरुवातीच्या काळामध्ये माणूस ज्यावेळेस उत्क्रांती करत होता त्यावेळेस त्याच्यासमोर जी आव्हाने उभी होती ती अगदी सोपी होती. त्याला अन्न मिळवायचं होतं, त्याला घराची आवश्यकता नव्हती, तो गुहेत जाऊन राहत होता, त्याला कुठलीही गोष्ट वाचायची गरज नव्हती, तो सगळ्या गोष्ट त्याच्या एक्सपिरियन्समधून शिकत होता. पण तेव्हा त्याच्यासमोर जे प्रश्न पडले होते ते त्याला खूप मोठे वाटत होते. पाऊस कसा पडतो, सूर्य एका ठिकाणाहून दुसरीकडे कसा जातो, चंद्र कसा पुढे सरकतो, किंवा आयुष्यामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत हे त्याच्यासमोर आव्हानं होते. नंतरच्या काळात माणूस ज्यावेळेस शेती करायला शिकला, तो एका खंडातून दुसऱ्या खंडाकडे स्थलांतरित झाला, त्यावेळेस त्याच्यासमोर निसर्ग आव्हान म्हणून उभं होतं. मग तो तरफा बनवायला शिकला, चाक बनवायला शिकला, एक एक नवीन शोध लागत गेले आणि माणसाचं आयुष्य भौतिकदृष्ट्या सुखकारक व्हायला लागलं. जसं जसं माणूस भौतिक प्रगती करायला लागला त्याच्या समोरचे साधे साधे जे त्या काळात वाटणारे आव्हानं होते ते सहज वाटायला लागले. आज साधारणतः माणसाचं वय, माणूस नावाच्या प्राण्याचं वय हे पृथ्वीवर साधारणतः 7 कोटी वर्ष होऊन गेलं आहे. आता मात्र माणसांसमोरची आव्हानं ही खूप बदलत आहेत. आपल्याला असं वाटत असेल की पैसा मिळवणं आपल्यासमोरचं आव्हान आहे, नोकरी मिळवणं चांगलं आपल्यासमोरचं आव्हान आहे, एखाद्या आपल्या पाल्याला शिकवणं हे आपल्यासमोर आव्हान आहे. पण खरं तर मित्रांनो, मला असं वाटतं की ही आव्हाने नाहीत, ही छोटी मोठी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रक्रिया आहेत. खरे आव्हाने तर आपल्याला आता समजतच नाही आहेत. आव्हानांचा विचार ज्यावेळेस माझ्या डोक्यात येतो त्यावेळेस मला एक संकल्पना स्पष्ट करावी वाटते की माणूस आता ज्या युगात प्रवेश करतोय ते खरं तर तंत्रज्ञानाचं युग आहे. टेक्नॉलॉजी इथे खूप नवीन चॅलेंजेस दररोज उभी करते आहे. हे युग हे डेटाचं युग आहे. हे युग दररोज घडणाऱ्या गतिमान बदलांचं युग आहे. त्याच्यामुळं होणारी आव्हाने, बदलणारी आव्हाने सुद्धा आता आपल्या समोरची बदलत आहेत. मित्रांनो, आपल्याला एक समजून घ्यायचं असेल की आव्हान नेमकी काय आहे, तर फक्त थोडंसं आपल्या आजूबाजूला जाऊन विचार करून बघा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सहजपणे दिसून येतील. करोनाच्या काळामध्ये माणसाला काही गोष्टी खूप सहजपणे लक्षात यायला हव्या होत्या, त्या आल्याही असतील. आजूबाजूला ज्यावेळेस आपण बघितलं त्यावेळेस असं लक्षात आलं, खरं तर घरात बसल्यानंतर असं लक्षात आलं की जगण्याच्या गरजा खूप मर्यादित आहेत. आपण जो हावरटपणा चालवला आहे त्याच्यातून आयुष्यात बरेचसे संकट उभे राहत आहेत. हा विषय डोक्यात येण्यामागचं एक कारण तसंच होतं. मागच्या 4 महिन्यामध्ये मी लोकांशी ज्यावेळेस बोललो, पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या वाचल्या, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना थोडंसं व्यवस्थितपणे मी लक्ष देऊन बघितलं, त्यावेळेस मला खूप विरोधाभासातल्या गोष्टी दिसल्या. एकीकडे लोक काम नाहीत म्हणून त्रासदायक परिस्थितीत आहेत, काही लोक निराशा आलेत ते आत्महत्या करत आहेत. आत्महत्यांचे 2 प्रकार आपल्याला इकडे सापडत आहेत. सुशांत सिंग राजपूत सारखा
एक मोठा कलाकार सगळी भौतिक सुख असूनही आत्महत्या करतोय आणि शेतकऱ्यांच्याही आत्महत्या दुसऱ्या बाजूला चालू आहेत. म्हणजे आपण असं जर बघितलं की भौतिक सुखच फक्त आपल्या आव्हानांना दूर करू शकतात, तर ते बऱ्यापैकी ते खोटं ठरतंय. आणि भौतिक सुखांचा अपवाद जरी असेल तरी आत्महत्या करतायत, ही आपल्याला दुसरीकडे ते पाहून खोटं वाटत असेल. मग आता नक्की आपण ह्या गोष्टीला समजून घ्यायचं कसं? यासाठी आपल्याकडे आजूबाजूला असणारे जे काही लोक आहेत ते आपल्याला खूप मदत करतात. आत्ताचं जे जनरेशन आहे त्या जनरेशनकडे सगळं आहे. घरात बसायला सोफा आहे, टी व्हीवर 32 इंचाचा LED TV आहे, एक बसायला 4 चाकी गाडी आहे. त्यानंतर सुख समाधानाच्या ज्या काही गोष्टी वाटत आहेत त्या सगळ्या गोष्टी माणसांकडे आहेत. पण तरीही माणूस रोज सकाळी उठून शांततेने जगू शकल असा कुठलाही दिवस त्याच्यासमोर येत नाही. मग आपल्याला नक्की कळायला पाहिजे की आपल्या समोरचं आव्हान काय आहे. आणि बरेच लोक हे न कळताच आयुष्याचा शेवटचा प्रवास करून संपून जातात. शेवटी त्यांच्या लक्षात येतं की आपल्याकडे सगळं असूनही आपण अपयशी का होतोय, आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात त्यांना खूप अडचणी तयार होतात. मित्रांनो, आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की हे सगळी आव्हानं खरं तर आपणच तयार करतो. या सगळ्यांच्या मुळाशी आपण काय विचार करतो, आपण खरंच आपल्याला ध्येय आपले स्पष्ट झाले आहेत का, आपलं आयुष्य आपल्याला समजलं आहे का, आपल्याला नक्की काय हवं आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे का, आपण एखादी गोष्ट मिळवल्यानंतर सुखी होऊ, समाधानी होऊ, की फक्त सुखा समाधानाचे विचार आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातील, हे आपल्याला बघायचं आहे. यासाठी मला तरी वाटतं एक सोपा मार्ग आहे. आपण फक्त एवढं बघावं की आपण स्वतः प्रॉब्लेम तर होत नाही आहे ना. आपल्या आयुष्यामध्ये बराच वेळेस आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण स्वतःच एका प्रॉब्लेममध्ये अडकतोय, कारण आपण स्वतः तो प्रॉब्लेम आहोत. आणि आपण त्याच दृष्टिकोनातून विचार करत जातो आणि आयुष्य सतत मग प्रॉब्लेमॅटिक वाटायला लागतं. सद्गुरूंसारखा मोठा माणूस म्हणतो की तुम्ही फक्त एवढं चेक करा, इफ यू आर ऑन द प्रॉब्लेम साइड ऑर यू आर ऑन द सोल्युशन साइड. आपण फक्त एवढाच जरी विचार केला की आपण स्वतःचा प्रॉब्लेम नाही झालो तर आपल्याला खूप गोष्टी सोप्या वाटायला लागतील. आपण जर सोल्युशन साईडला उभं राहिलो, प्रत्येक गोष्टींना आपण एक सोल्युशन म्हणून बघायला लागलो, आयुष्यात येणारं एक काम म्हणून बघायला लागलो, तर बरीचशी छोट्या गोष्टी कमतरतेला जातील किंवा आव्हाने हे सोपी वाटायला लागतील. माणूस जन्माला येतो, खरं तर माणसाला खूप सगळ्या गोष्टी समजायला उशीर लागतो. पहिल्या 1 ते 6 वर्षाचा जो आपला ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये आपण फक्त प्राथमिक गरजा पूर्ता करता कशा होतील त्यावेळेस ते आपण बघत असतो. त्यावेळेस आपल्याला उभं राहणं हे खूप मोठं आव्हान वाटायला लागतं. पण ज्यावेळेस आपण उभं राहतो, आपण पुढे सरकतो, आपल्याला इगो, आपल्या मनात तयार होणारे विचार हे खरं तर आपल्याला काय आव्हान वाटायला लागतात. आणि मग असं जसं आपण पुढे सरकतो हे सगळे आव्हानं सुद्धा बदलत जातात. शाळेत जातो त्यावेळेस पहिलं अक्षर गिरवणं आव्हान वाटतं, पुढे सरकतो होमवर्क करणं आव्हान वाटतं, त्याच्या पुढे सरकतो त्यावेळेस बोर्डच्या परीक्षा आव्हान वाटायला लागतात, त्याच्या पुढे चांगला जॉब मिळवणं आव्हान वाटायला लागतो, त्याच्या पुढे सरकल्यानंतर चांगली पगाराची नोकरी मिळवणं आव्हान वाटायला लागतं, त्यानंतर संतती व्यवस्थित होती का हे आव्हान होतं, त्यानंतर ते आपल्याला जीव लावतील का हे आव्हान होतं. असा विचार करत करत समस्यांची सांगड घालतच खरं तर आपण संपून जातो. या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की खरंच हे आपले आव्हाने आहेत का, की ह्या फक्त आपल्या आयुष्यात समोर येणाऱ्या काही घटना आहेत. मित्रांनो, मी सुरुवातीलाच जसं सांगितलं की आव्हाने ही खूप बदलत आहेत. आताच्या काळातील सगळ्यात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर ते मुळात जगाचा जो पेस होतोय, जग ज्या गतीनं पुढे जातोय त्या गतीत स्वतःला सामावून घेणं. आणि हे प्रत्येकाला जमतं असं होत नाही. आणि माणूस मग बरोबरी करण्याच्या नादात, स्पर्धा करण्याच्या नादात माणूस सतत स्वतःला ओढत नेतो. आताचं जग हे टेक्नॉलॉजीचं जग आहे. टेक्नॉलॉजी आपल्यासमोर खूप वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं उभी करते आहे. टेक्नॉलॉजीमुळे आपल्याकडे रोज इतका मोठा डेटा जमा होतोय की त्या डेटाचं रूपांतर आपल्याला खरंच इन्फॉर्मेशनमध्ये कसं करावं आणि इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये कसं करावं हेच समजत नाही. आपल्याला हे वाटतंय की आपण जे वाचतोय, जे आपल्यासमोर येतोय, मग ते सोशल नेटवर्किंगचं माध्यम असेल, फेसबुक असेल, TV असेल, न्यूज असेल,
ह्या सगळ्यांकडून आपल्यावर घटनांचा इतका भडीमार होतोय की आपण त्याच्या ओझ्याखाली दबून जातोय. आपल्याला डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यात फरक करायला शिकावं लागेल. आपल्याकडे येणाऱ्या गोष्टींमधून आपण जे निवडतो ते इन्फॉर्मेशन असतं. त्यातून विचार करून जे आपल्या कामाचं असतं त्याच्यात आपण जेव्हा त्याला रूपांतरित करतो ते नॉलेजच्या स्वरूपात आपल्याकडे जमा होतं. आणि मग दिवसभरामध्ये आपण आपल्या डोक्यात घालतो काय याच्यातून आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व बनत जातं. आता 3 वर्षाचा मुलगा हातात घरात मोबाईल घेतो आणि तो काहीतरी उघडतो, त्यावेळेस त्याच्या आजूबाजूचे पालक, त्याच्या बाजूला असलेले लोक कौतुकानं त्याच्याकडे बघतात. आणि काहीच येत नसताना आपण तो मुलगा कसा ते बघतोय हे आपण आनंदाने सांगू लागतो. पण आपल्या हे लक्षात येत नाही आहे की ज्यावेळेस तो ह्या यंत्रांच्या किंवा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या जगात ह्या सगळ्या गोष्टींच्या तो इतक्या लवकर समोर जातोय तेव्हा त्याला त्याच्यातले प्रोज आणि कॉन्स म्हणजे फायदे आणि तोटे ही समजण्याची विवेकाची बुद्धी त्याची जागृत झालेली नसते. तो लहानपणीपासून या सगळ्या गोष्टींच्या सतत संपर्कात येत जातो. त्याच्या डोक्यात एका विशिष्ट पद्धतीचे विचार येत जातात आणि मग हळूहळू ते त्याचं व्यक्तिमत्व बनत जातं. ह्या टेक्नॉलॉजीनं आपल्याला जितके फायदे दिलेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे दिलेत. ह्या टेक्नॉलॉजीमुळेच इतके आव्हानं उभे राहिलेत की ह्या टेक्नॉलॉजीने आज कुटुंब व्यवस्थेला खराब केलं आहे, नातेसंबंधांना खराब केलं आहे, नातेसंबंधांमध्ये आव्हानं उभी केली आहेत आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण सोशल होतोय असा आभास निर्माण केला आहे. खरं तर मला प्रश्न पडतो की सोशल नेटवर्किंगच हेच खरं मोठं आव्हान असेल, कारण ह्या निमित्ताने खरं तर आपण अँटी सोशल होतोय. तुम्ही भारताच्या संस्कृतीचा अभ्यास केला तर मागच्या 10 ते 20 वर्षामध्ये समाजामध्ये ज्या तिढी वाढल्या आहेत, प्रत्येक माणूस स्वतः दुसऱ्यांकडे संशयाच्या नजरेनं बघतोय. प्रत्येक ग्रुपवर काय चर्चा चालतात हे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल सोशल माध्यमं खरंच आपल्याला सोशल करतायत की अँटी सोशल करतायत. म्हणून सगळ्यात मोठं आव्हान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो ते बाकी दुसरं कुठलं नाही आहे, ती ही सोशल नेटवर्किंगची माध्यमं किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या घाणेरड्या बातम्या, घाणेरड्या सगळ्या ज्या न्यूज किंवा त्याच्या माध्यमातून पोहोचणाऱ्या विकृत व्हिडिओज. हे जेव्हा आपण दिवसभर बघतो, याच्या सतत आपण संपर्कात येतो, तेव्हा अल्टिमेटली संध्याकाळी जे खाद्य आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतं ते सगळं आपल्यासाठी एक आव्हान म्हणून उभं राहिलेलं असतं. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला चिकटलेला फोन, मोबाईल हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. या मोबाईलने जगाचं अंतर कमी केलं आहे पण माणसांचं अंतर मात्र वाढवलं आहे. आज आपण लोकांना शुभेच्छा देतानाही फक्त एक टेक्स्ट करून सोडून देतो. त्या टेक्स्टमध्ये त्या निरोप जरूर पोहोचतो पण त्या भावना पोहोचत नाही असं मला वाटतं. आणि मग त्या निरोपाचं महत्त्व हळूहळू संपत जातं. मग दिवसभरामध्ये आपल्याला किती शुभेच्छा आल्या तरी संध्याकाळी आपण खूप स्वतःला सुखी समजतो असं होत नाही. पण त्याच काळात जर आपल्याला 2 फोन जरी येऊन गेलेत, कोणी जरी सहज भेटून गेलं तर आपल्याला आयुष्य खूप सुखी वाटायला लागतं. मित्रांनो, सोशल नेटवर्किंगवर गप्पा मारणं, खूप दूरच्या व्यक्तींशी गप्पा मारणं हे नक्कीच चांगलं असेल, पण आपल्याला एक समजून घ्यावं लागेल की माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसाला काही संवेदना आहेत, माणसाला काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, माणसाला काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे त्याला त्या फील केल्याशिवाय त्याच्यातून काही योग्य मिळतं असं होत नाही. सोशल नेटवर्किंगचा वापर आपण जरूर करावा पण त्याच्यामध्ये आपण फिल्टर्स वापरावेत. या आव्हानांचा सामना जर आपल्याला करायचा असेल तर आपण त्याच गोष्टी त्याच्यातून स्वीकाराव्यात ज्या आपल्या मेंदूला चांगलं खाद्य म्हणून समोर येतील. आयुष्याला चांगल्या सवयी लावणं खूप अवघड आहे, वाईट सवयी मात्र पटकन लागून जातात. वाईट विचार आपल्या डोक्यात पटकन येऊ शकतात, चांगल्या विचाराला मात्र आपल्याला खूप जाणीवपूर्वक डोक्यात आणावं लागतं. म्हणून आपण हे बघावं की हे वाईट विचार येण्याचे कुठले कुठले रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे कुठून कुठून आपल्या डोक्यात जात आहे. कारण प्रत्येक एक वाईट विचार पुढे शेकडो त्याच पद्धतीच्या विचारांना जन्म देतोय. तुम्ही मागच्या देशभरातल्या डेटा झालेल्या गुन्हेगाराच्या टक्केवारींचं जर प्रमाण बघितलं, त्यातील काही विशिष्ट गुन्हे घडताना त्या गुन्ह्यांमध्ये जे काही बेसिक एक प्रवृत्ती होती ती जर बघितली तर त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की जे बलात्काराचे गुन्हे वाढलेत त्यामध्ये बेसिकली सोशल नेटवर्किंग साईडवर येणारे व्हिडिओज, इंटरनेटवर अवेलेबल होणारे खराब व्हिडिओ, ह्यातून त्या भावनांना उत्तेजन मिळालं आणि त्याच्यातून या गुन्ह्यांची वाढ होते. मोबाईलचा शोध हा खूप क्रांतिकारी मानला जातो.
जे माणसाच्या आयुष्याचे विविध टप्पे येतात त्याच्यामध्ये चाकाचा शोध, अग्नीचा शोध, धातूचा शोध, इंटरनेटचा शोध, कम्प्युटरचा शोध आणि सोशल नेटवर्किंगचा शोध असे माणसाच्या इतिहासाचे टप्पे केले जातात. हा प्रत्येक टप्पा माणसांसमोर एक नवीन आव्हान घेऊन उभा राहिला आहे. मागचे टप्पे हे जरी सोपे वाटले कारण त्या टप्प्यांमध्ये माणसाला रिप्लेस करणारी टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. आज मात्र माणसाला रिप्लेस करणारी टेक्नॉलॉजी विकसित होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असेल, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जाते, म्हणजे आपण यंत्राला आता बुद्धिमत्ता देतोय. कदाचित पुढच्या 10 वर्षानंतर माणूस सल्ला घेण्यासाठी माणसाकडेही जाणार नाही, तो एका यंत्राकडे जाईल. खरं तर 10 वर्षाची गरज नाही. आज एलेक्सा सारखं एखादं तंत्रज्ञान तुम्हाला घरामध्ये माणसांशी बोलायची गरजच ठेवत नाही. ते फक्त आपण बोललेल्या आवाजाला रिकग्नाइज करतंय आणि गरज पूर्ण करतंय. म्हणून तंत्रज्ञान माणसाला रिप्लेस करण्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि हेच माणसासमोर खरंच मोठं आव्हान आहे. जर माणूस माणसासाठीच जर गरजेचा राहिला नाही तर तो प्राणी म्हणून घेण्याच्या लायकीचा राहत नाही. मित्रांनो, टेक्नॉलॉजी जरूर वापरावी, पण टेक्नॉलॉजी ही त्या फायद्याची असेल तर वापरावी. मी एका ठिकाणी व्याख्यान देत असताना मला प्रश्न विचारला की मोबाईल ह्या ह्या मॅजिक बॉक्सने इतक्या मॅजिक केल्या की माणसाचं वेळ वाचवला. या वेळामुळे माणूस खूप गोष्टी करायला शिकला. मी फक्त एक साधा प्रश्न विचारला की ह्या वाचलेल्या वेळात आपण काय करतोय? वाचलेल्या वेळात आपण परत फक्त मोबाईलचाच वापर करतोय. सतत आपण त्याच्या संपर्कात जातोय, आपण त्याच्याशी ॲडिक्टेड होतोय आणि या ॲडिक्शनमधून माणूस खूप काही गोष्टी मुकतोय. प्रत्येक गोष्ट सेल्फीमध्ये कैद करण्याच्या नादात त्या क्षणाचा आनंद घेतायला आपण विसरतोय. सतत कानामध्ये कॉर्ड ठेवल्यामुळे आपण प्रवासामध्ये गप्पा मारायला विसरतोय. त्यामुळे येणारं आयुष्य हे किती समृद्ध आहे किंवा आपल्यासोबतचा वाटसरू आपल्याला काय देऊन जातोय ही गोष्टीला आपण मुकतोय. लोक रस्त्यावर चालताना कुठेही बसताना सतत मोबाईलचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात करतायत की त्यांना आजूबाजूच्या घडणाऱ्या जगाची पर्वाच नाही. आणि मग काय नवीन होतंय, काय नवीन जागतंय, नवीन नेमकं काय घडतंय ह्या गोष्टी आपल्याला कळणार कशा? म्हणून मित्रांनो, सगळ्यात मोठं आव्हान जर आता आपल्यासमोर कोणतं उभं राहिलं असेल तर ते खरं तर तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाला आपल्याला समजून घ्यावं लागेल. या तंत्रज्ञानाच्या लिमिटेशन्स आपल्याला ठरवावे लागतील. या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठपर्यंत करावा, त्याला कुठपर्यंत आपण आपल्या आयुष्यात स्थान द्यावं हे आपल्याला बघावं लागेल. आज तंत्रज्ञान जेवताना मोबाईल तुमच्यासोबत येतोय, खाताना तुमच्यासोबत येतोय, तो बेडरूमपर्यंत जाऊन पोचलाय आणि मागच्या 10 पैकी 6 घटस्फोटाचं कारण मागच्या वर्षाचा हे मोबाईल ठरतंय. आताही सुद्धा बघा, हे तंत्रज्ञान आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काय करतंय तर रिप्लेस करतंय. ह्या काळात जॉब मिळवणं हे सगळ्यात मोठं आव्हान ठरतंय. त्याच्याही मागं बघा ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. आज येणारे रोबोट्स हे माणसापेक्षाही उत्तम काम करून देत आहेत. म्हणून आज मर्सिडीज सारखा एवढा मोठा प्लांट फक्त 2 जणांच्या अगदी व्यक्तींच्या मेहनतीवर चालतोय. म्हणून आता माणसाने रिप्लेस करण्याचे दिवस संपले आहेत. म्हणून तंत्रज्ञान सगळ्यात मोठं आव्हान झालं आहे. आज आपल्याला यंत्रांनी आपल्या आयुष्यात किती भूमिका बजवावी हे ठरवावं लागेल. हे एक सगळ्यात मोठं व्यसन होत आहे. बाकीचे व्यसनं तरी सहज दिसतात, दारू, सिगारेट किंवा कुठलंही व्यसन हे माणूस करत असताना दिसतोय. पण इंटरनेटसारखं व्यसन, तंत्रज्ञानाचं व्यसन आपल्याला नकळतपणे लागलं जातं. यामुळे नवीन आजारांची सुद्धा भर पडते. व्हॉट्सॲप हेपॅटायटिस असेल किंवा आपल्याला 5 मिनिटाच्या आत लाईक नाही मिळाला तर मनाची होणारी तगमग असेल. दिवसभर आपण टाकलेली पोस्ट किती जण बघतायत हे जर आपण क्युरिओसिटीने चेक करत असेल तर आपण कुठल्या तरी तंत्रज्ञानाच्या मानसिक आजाराला सामोर जातोय हे लक्षात येतोय. PUBG सारखे गेम आज मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी एक खूप मोठं आव्हान ठरत आहे. मागच्या 8 दिवसापूर्वीच पेपरमध्ये येणारी बातमी ही काळजाला छेद करून जाणारी होती. 21 वर्षाचा एक मुलगा 18 तास PUBG खेळल्यामुळे तो हृदयविकाराचा झटका मृत्यू पावला. ही खरं तर आपल्या आजूबाजूला घडणारी घटना आहे. त्याकडे लोक सिरियसली बघत नाही आहेत. पण तंत्रज्ञान किंवा इंटरनेट किंवा मोबाईल आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं आव्हान समोर घेऊन उभा राहिला आहे हे या निमित्ताने आपल्याला कळतं आहे. तंत्रज्ञान कधीच वाईट नसतं. कोणत्याही गोष्टींच्या 2 बाजू असतात, चांगल्या किंवा वाईट. ते आपण त्याचा उपयोग कसा करतो त्याच्यावर अवलंबून असतं.
म्हणून मला असं वाटतं की आत्ता सध्याचं सगळ्यात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर ते तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञानासोबत जगणं आहे. त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारे विचार आहेत. मित्रांनो, जसा मोबाईलचा फिल्टर असतो तो फिल्टर वापरायला आपण शिकलो पाहिजे. तंत्रज्ञानाचे प्रोज आणि कॉन्स आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याचा फायदा कसा करून घेता येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो की हे आव्हान आपल्याला जर पेलायचं असेल मग काय तंत्रज्ञान वापरायचंच नाही का? तर असं शक्य नाही. बदल ही आयुष्याची शाश्वत गोष्ट आहे. बदल तर होतच जाणार आहे. आज आपण बदल स्वीकारले म्हणूनच प्रगतीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेलो आहोत. बदल स्वीकारताना आपल्याला एक लक्षात ठेवावं लागतं की बदलासोबत काय येतंय त्यापैकी आपण काय सोबत ठेवायचं. तंत्रज्ञान वापरणं निश्चितच वाईट नाही आहे. इंटरनेट निश्चितच वाईट नाही आहे. मोबाईल निश्चितच वाईट नाही आहे. पण त्याच्या मर्यादा ठरवणं आपल्याला जमलं पाहिजे. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट कुठे चालू करावी याच्यापेक्षा ती कुठे नेऊन थांबवावी याला त्यामुळेच महत्त्व प्राप्त होतं. आपण ज्यावेळेस मोबाईल हातात घेतो तेव्हा त्याचा वापर आपण कुठपर्यंत करावा, त्याचा वापर आपण कशासाठी करावा आणि कोणत्या काळामध्ये आपण मुलांच्या हातात मोबाईल द्यावा याचा विचार करणं गरजेचं होतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर आपण आपलं आयुष्य खराबच करणार असू, त्याच्या आपण आहेरी जाऊन त्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला अडकवून घेणार असू आणि त्याच्यातून अजून नवीन नावाने उभे करणार असू तर मात्र आपल्याला विचार करण्याची वेळ येते. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत असताना ते एका लिमिटपर्यंत वापरावं आणि त्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या काही कौशल्याला वाव द्यावा, असं खरं तर याच्या मागची भूमिका आहे. यासाठी आपण सोपी गोष्ट करू शकतो. जे काही आपल्याकडं अँड्रॉइड फोन्स आहेत, ज्या काही 5G टेक्नॉलॉजीज येत आहेत, 4G टेक्नॉलॉजीज येत आहेत, याचा वापर आपण एक ठराविक संवाद साधण्यासाठी एका ठराविक गोष्टींपर्यंत जर आपण मर्यादित ठेवला तर बाकीचे येणारे आपसूक सगळे जे काही कॉन्स आहेत, त्याचे तोटे आहेत, ते आपण निश्चितपणे नक्की टाळू शकू. मागे एक रिपोर्ट वाचण्यात आला की भारतातील लोक साधारणतः किती तास मोबाईल वापरतात आणि जपानमधले लोक साधारणतः किती तास मोबाईल वापरतात किंवा जगभरातील ज्या काही मोबाईलनी युक्त बाजारपेठा आहेत त्याच्यामध्ये हा काय पर्सेंटेज आहे. साधारणतः बघा, अमेरिकेमध्ये 8.5 तास रोज इंटरनेटचा आणि मोबाईलचा वापर होतो. भारतामध्ये तो 6.5 तास आहे. पण जपानसारखा अत्यंत प्रगतिशील देश जो महाराष्ट्रापेक्षाही छोटा आहे, त्याची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षाही कमी आहे आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्यात जास्ती झळ पोचणारा देश फक्त 1.5 मिनिटं मोबाईल वापरतो. म्हणजे आपण एक समजून घेऊ शकतो की ह्याचा वापर मर्यादित जरी झाला तरी आपण कुठल्याही गोष्टींना मुकणार नाही. पण आपल्यामध्ये 2 गोष्टींनी खूप मोठी जागा घेतली आहेत. त्याला मोबाईलच्या टेक्नॉलॉजीमध्ये फोमो आणि फोमो म्हटलं जातं. आपल्याला प्रत्येकाला फिअर ऑफ मिसिंग आउट येतोय. आपण जर हे काही केलं नाही तर आपण काहीतरी मिस करतोय का, हा खरं तर प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. म्हणून माणसाने एक ठरवून घ्यावं पाहिजे की प्रत्येकच गोष्ट आपल्याला माहिती असावी, त्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्ञानच असावं, ती गोष्ट आपल्याला समजूनच घेता यावी असं काही नाही. हा जर आपण फिअर ऑफ मिसिंग आउटची कॉन्सेप्ट आपल्या डोक्यातून बाहेर काढली आणि आपण याचा वापर मर्यादित केला तर कितीतरी गोष्टींना आपण दूर ठेवणार आहोत आणि येत्या काळामध्ये आपल्याला याचा खूप सुंदर पद्धतीने उपयोग करता येईल. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाची जी संकल्पना सुरू झाली आहे, खरं तर त्याचा उद्देश खूप चांगला आहे. पण रोज जर 3 ते 4 तास फक्त आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करू शिकणार असू तर आपल्याला बॅकग्राऊंडला जाऊन कुठेतरी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, यातून मोबाईलची सवय लागणं, सतत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे डोळ्यांवर होणारे आजार, त्याच्यातून येणारे एक मानसिक स्थैर्य, ह्या सगळ्या गोष्टींना पुढे चालून आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. मुलांच्या हातात हे तंत्रज्ञान देत असताना त्याला प्रेमाने जवळ बसून याचा वापर कसा करावा, त्याचा वापर फायदेशीर कसा राहील हे आपण जर समजून सांगितलं तर पुढच्या पिढीसाठी आपण खूप काही देऊ. हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला जर परतून लावायचं असेल तर शांततेने बसून विचार करून आपल्याला त्याला कुठपर्यंत घेऊन जायचं आहे हे आपण ठरवावं लागेल. आज मानसशास्त्रामध्ये सगळ्यात जास्ती संशोधन कुठल्या विषयावर चाललं असेल तर ह्या गोष्टींचा माणसांच्या होणारा परिणाम. सुखसंविधानयुक्त असणाऱ्या विकसित देशात ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यामध्ये गुगल येतं, मायक्रोसॉफ्ट येतं, यांच्या परिसरामधील जाणाऱ्या तुम्ही शाळा जर बघितल्या, शैक्षणिक व्यवस्था जर तुम्ही बघितल्या तर तिथे तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत मर्यादित केला जातो.
भारतामध्ये मायापूरमध्ये असणारं गुरुकुल, जी इस्कॉन सारखी जगातली सगळ्यात मोठी संस्था चालवती, ज्यामध्ये 30 देशातील 6,000 पेक्षा जास्त मुलं शिकायला येतात, ते तंत्रज्ञानाच्या वापराला अजिबात महत्त्व देत नाही, अनुभवातून शिकण्याला जास्ती महत्त्व देतात, कारण कदाचित त्यांना याच्यातून येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच समजली असेल. मित्रांनो, गुगलवर जाऊन आपण जर मायापूरचं गुरुकुल सर्च केलं तर आपल्याला समजेल की जी शिक्षण व्यवस्था आपण आधी निर्माण केली होती, जी अनुभवातून आपल्याला शिक्षण देत होती, ती व्यवस्था ते आजही स्वीकारता आहेत आणि त्यातून ते पुढच्या पिढीसाठी खूप काही गोष्टी देऊन जात आहे. म्हणून तंत्रज्ञान हे आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला परतवून लावायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सोशल नेटवर्किंग वापरताना अँटी सोशल तर होत नाही आहे ना, याचा विचार जरूर करा. एखाद्या पोस्टला निग्लेक्ट करायला शिका, त्याला दुर्लक्षित करायला शिका, कारण दुर्लक्षण सदा सुखी होऊ शकतो. निर्लज्ज राहण्याचे दिवस तर नक्कीच नाही आहे, पण दुर्लक्ष करण्याचे दिवस नक्की आहेत. या दुर्लक्षामुळे आपल्या डोक्यात जाणारे अनावश्यक विचार नक्की टळतील आणि त्याच्यामुळे उभे राहणाऱ्या अनेक गोष्टींना आपल्याला टाळता येईल. दुसरं मला महत्त्वाचं आव्हान जे वाटतंय ते नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास. कुटुंब व्यवस्था जी ढासळली जातीये, त्या कुटुंब व्यवस्थेला परत उभं करणं, कुटुंब व्यवस्थेच्या माध्यमातून स्वतःला खूप चांगले संस्कार देणं, हेच खरं तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण भारताची कुटुंब व्यवस्था ही जगभरासाठी कुतूहलाचा विषय ठरते. इथे एकमेकांच्या गरजांसाठी कोणी एकत्र आलेलं नसतं, तर एक स्वतंत्र नातं घेऊन इथे प्रत्येकजण जन्माला येतो. आपण कुठलंही हित न बघता ज्यावेळेस एखाद्या गोष्टीत अडकतो, त्यावेळेस माणूस खरं तर एक नवीन नातं निर्माण करत असतो. पण मी आधीचं जे आव्हान सांगितलंय त्याचा इंटरफेअर कुटुंब व्यवस्थेत सुद्धा इतका वाढतोय की त्यामुळे कुटुंब व्यवस्था ही पूर्णपणे ढासळते. आज एकाच घरात राहणारे लोक हे एकमेकांशी तंत्रज्ञानातून बोलतायत, मोबाईलच्या माध्यमातून बोलतायत, प्रत्यक्षात एकमेकांना बोलायला वेळ नाही आहे. आज आपण भौतिक सुखसुविधा मिळवण्याच्या नादात दिवसभर एकमेकांचे तोंडही बघत नाही. IT क्षेत्रात काम करणारे नवरा बायको 14 तास त्या IT क्षेत्रातल्या सगळ्या प्रोजेक्ट्सला पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस झटतात, त्यावेळेस त्यांना संध्याकाळी ज्यावेळेस त्यांची भेट होते त्यावेळेस त्यांना साधी बोलायची पण इच्छा राहत नाही. आज पालकाचा मुलांशी संवाद नाही आहे, मुलांचा पालकांशी संवाद नाही आहे, आईचा मुलाशी संवाद कमी होतोय, मुलाचा वडिलाशी संवाद कमी होतोय, भावाचा बहिणीशी संवाद कमी होतोय. आपण मात्र आपल्याजवळ असणाऱ्या माणसांपेक्षा 1000 किलोमीटर दूर बसणाऱ्या माणसाला गुड नाईट म्हणण्यात जास्त धन्यता मानतो. म्हणून खरं तर माणसाची कौटुंबिक व्यवस्था जी भारताची पूर्ण जगाला देणगी होती, ती देणगी आपण परत एकदा रिस्टॅब्लिश करणं, त्यासाठी खूप सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं, हेच आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान ठरतंय. कुटुंब व्यवस्था आपल्याला जर व्यवस्थित असेल तर माणूस संकटांना सहजपणे सामोरं जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या वडिलांशी, आपल्या आईशी, नवऱ्याला बायकोशी, बायकोला नवऱ्याशी संवाद ठेवणं सातत्याने खूप गरजेचं आहे. संवाद माणसाला एकटेपणाची जाणीव होऊ देत नाही. माणूस ज्यावेळेस एकमेकांशी संवाद साधतो त्यावेळेस त्याच्या होणाऱ्या विचारांची देवाणघेवाण माणसाला सतत जिवंत ठेवते. आज मित्रांची कमतरता जाणवती. खरे मित्र हे खूप कमी शिल्लक राहत आहेत, कारण प्रत्येकजण त्याचा एक स्वार्थ सोबत घेऊन जगतोय. सोशल नेटवर्किंगवर होणारे मित्र कितपत मित्र आहेत हे प्रत्येकाने चेक करून बघण्याची गरज आहे. म्हणून कुटुंब व्यवस्था, आपले नाते टिकवणं हे आपल्या समोरचं आव्हान होतोय. हे आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे. जर आपण नातेच टिकवले नाहीत तर येणाऱ्या काळात, अडचणीच्या काळात आपल्याला ज्यावेळेस मदतीच्या हाताची गरज असते ते मदतीचे हात आपल्यासाठी शिल्लकच राहत नाही आणि माणूस मग स्वतःला एकटं समजायला लागतो आणि ती एकटेपणाची जाणीव माणसाला खायला लागते. आज ज्यावेळेस तुम्ही एखाद्याशी बोलाल त्यावेळेस तो सांगतो की आय एम फिलिंग व्हेरी लोनली, आणि ह्या लोनली मागे सगळ्यात मूलभूत संकल्पना आहे ती म्हणजे संवादाची कमतरता. आणि ती संवादाची कमतरता निर्माण करण्यामागे एक मूलभूत गोष्ट वरती आहे, ती म्हणजे पहिलं जे आव्हान आहे ते परत इथे येतं आहे. तंत्रज्ञानाचा अतिवापर होऊन माणसाने आपल्या नात्यांपेक्षा भौतिक गरजांना जास्ती महत्त्व देणं, ह्या गोष्टींमुळे नाते दुरावले जात आहेत. आपण प्रत्येक गोष्टीला एक एक प्राइस टॅग लावतो आहे. प्रत्येक गोष्ट प्राइस टॅगच्या नावाखाली आपण बघतो, त्यामुळे त्यातून मिळणारा आनंद कमी होतोय. आपल्याला पेन 2 रुपयाचा मिळतोय की 50 रुपयाचा याला काहीच महत्त्व नसतं मित्रांनो.
पण आज मात्र त्याच गोष्टीकडे आपण जास्ती लक्ष देतो आहोत. अंगात घालणारा शर्ट हा आपली गरज असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर ती आपली डिझायर होत असेल तर मात्र आपल्याला ती अडचणीची ठरते. नीड्स, वॉन्ट्स आणि डिझायर अशा 3 गोष्टी माणसाला समजून घ्याव्या लागतील. गरज ही शमवण्यासाठी पाणीही पुरेसं ठरतं, पण त्यासाठी जर आपण कोल्ड्रिंकचंच हात धरून बसलो तर माणसाला पाणी पितानाही आनंद जाणवत नाही. कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेस असंच होतंय. माणूस नात्यांकडे प्राईस टॅगच्या माध्यमातून बघतोय. तो मला काहीतरी देतोय का, त्याच्याकडून मला काहीतरी आर्थिक स्वार्थ किंवा कुठला तरी स्वार्थ माझा पूर्ण होतोय का, ह्या सगळ्या संकल्पनामध्ये आपण नात्यांची मजा हरवून बसलो आहोत. बायको नवऱ्याकडे तो किती पैसा देतो, नवरा बायकोकडे ती किती कमी खर्च करते, बाप मला किती हजारो रुपयांच्या शाळेत घालतो हे मुलगा बघतो, त्याला बुटं किती हजारो रुपयांचे मिळतात याकडे तो लक्ष देतो. आणि ह्या सगळ्या माध्यमातून प्राईस टॅगमुळे माणूस गोष्टींचा आनंद हा गमावतोय. म्हणून सगळ्यात मोठं आव्हान मित्रांनो आपल्यासमोर जर कोणतं असेल दुसरं तर ते कुटुंब व्यवस्था टिकवणं आहे. आपलं कुटुंब, आपली फॅमिली ही संकटाच्या काळात आपल्यासोबत कशी उभी राहील हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपण नेहमी संकटांच्या काळामध्येच फॅमिलीसोबत किंवा आपल्या मित्रांसोबत राहणं खूप गरजेचं आहे. मित्र ही संकल्पना माणसाला सतत आयुष्यात काहीतरी देत जात असते. त्यावेळेस आपण त्याच्याकडे निस्वार्थपणाने बघायला शिकलो तर आपल्याला त्या खूप काही गोष्टींचं मूल्य सहजपणे लक्षात येईल. म्हणून दुसरं मोठं आव्हान हे आपल्यासमोर कुटुंब व्यवस्था टिकवणं आहे. आज लिव्ह इन रिलेशनशिप आलंय. माणसाला आज नातं तोडणं खूप सहज वाटतंय, कारण आपल्याला असं वाटतंय की त्या नात्याची आपल्याला गरज नाही आहे. तर मित्रांनो, तोडणं जेवढं सोपं असतं तेवढं जोडणं कठीण असतं. त्यामुळे तोडताना आपण 50 वेळाचा विचार करावा की ह्या तोडण्यासोबत आपण गमवतो काय. कारण गमवण्याच्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कदाचित तुटण्याच्या गोष्टी कमी होत आहेत. भांडण होत असताना माणसाने हा विचार करावा की भांडण हा मूलभूत जगण्याचा भाग का असेल तरी तो कुठपर्यंत आपण वापरावा हे आपण बघावं. आणि मला वाटतं ह्या मागे एक महत्त्वाची गोष्ट काम करते आहे, ते म्हणजे इतरांच्या आयुष्यात सतत लुडबुड करणं. आज आपल्याला असं वाटायला लागलं आहे की आपण प्रत्येकाच्या आयुष्यात एक लुडबुड करावी. मी सांगल ते दुसऱ्याने ऐकावं आणि त्यांनी त्याच पद्धतीने वागावं, हा हट्ट माणसाला आज त्रासदायक ठरतोय. खरं तर आपण जसं वागतो तसं दुसऱ्याने वागावं ही आपली जी अपेक्षा आहे तीच खरंच चुकीची आहे आणि हीच कुठल्याही येणाऱ्या दुःखाच्या मुळाशी लपलेली आहे. आपण स्वतःला एका स्वतःच्या बाउंड्रीमध्ये आखून घेतो आणि समोरच्यानेही तसंच वागावं अशी आपली अपेक्षा असते. दरवेळेसच ती अपेक्षा पूर्ण होईल असा काही भाग नाही. ज्यावेळेस ते पूर्ण होते त्यावेळेस आपण खरंच तर स्वतःला खूप आनंदी मानायला लागतो, पण ज्यावेळेस ती पूर्ण होत नाही त्यावेळेस माणसाला खूप दुःख व्हायला लागतं. त्यामुळे अपेक्षा विरहित नातं तयार करणं खूप गरजेचं आहे. अपेक्षा एका ठराविक लेवलपर्यंत आपण जर ठेवल्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या असा विचार जरी आपण करायला लागलो तरी नात्यांमधली दरी पण कमी व्हायला लागेल. आज अपेक्षांचे ओझे ठेवूनच माणूस जगतो आणि त्यामुळे त्याला खूप अपेक्षांच्या ओझ्यामुळे स्वतःचं डोकं जड वाटायला लागतं. मित्रांनो, नात्यांमधल्या अपेक्षा कमी कराव्यात. नात्यांमध्ये आपण ते एक आनंदाचा स्रोत म्हणून जर बघितलं तर दुसरं आव्हान पण आपल्याला सोपं वाटायला लागेल. कुटुंब हा आपल्या जगण्याचा मूलभूत कणा आहे. तो कणा जर आपण तोडला किंवा त्या कण्याला जर धक्के पोचले तर माणूस लुळापुळा व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिली प्रायोरिटी जर कोणाला द्यावी असं वाटत असेल तर ती आपल्यासोबत आपल्या सुखदुःखात सोबत राहणाऱ्या माणसांना द्यावी. त्यांना कोणीही रिप्लेस करू शकत नाही. माणसाला रिप्लेस करणारे तंत्रज्ञान जरी आलं तरी ती माणसाची भावना होऊ शकत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणून कुटुंब व्यवस्था प्रत्येकाने टिकवण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला त्या पद्धतीने महत्त्व द्यावं. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये एका ठराविक लेवलपर्यंत इंटरफेअर करावा, त्यानंतर तो इंटरफेअर थांबवावा. प्रत्येकाला त्याच्या स्वतंत्र पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य आपण द्यावं. त्यामध्ये सल्ला हा फक्त आपला सल्ला म्हणून असावा, ती आपली बळजबरी नसावी. हे जर आपण केलं तर मात्र हे आव्हान खूप सोपं वाटायला लागेल. म्हणून मित्रांनो, दुसरं आव्हान जर आपल्याला सहज सोपं करायचं असेल तर आपण स्वतःला आणि दुसऱ्याला एका ठराविक पारड्यात टाकण्यापेक्षा तो परिस्थिती सापेक्ष आपल्यासोबत कसा वागतो याकडे आपण बघावं. समोरचा माणूस ज्यावेळेस आपल्याशी वाद घालतो, ज्यावेळेस तो बोलतो, त्यावेळेस प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण प्रतिसाद द्यावा.
प्रतिक्रिया ही क्षणिक असते. एखाद्याने थोबाडीत मारली की आपण लगेच दुसरी थोबाडीत मारणं ही प्रतिक्रिया आहे. पण विचार करून त्या गोष्टींच्या ती गोष्ट का घडली, त्या गोष्टीला आपण कसं उत्तर देऊ शकतो, हा आपला प्रतिसाद असतो. मित्रांनो, प्रतिक्रिया नेहमी दुःख तयार करतात. प्रतिसाद माणसाला बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. गौतम बुद्ध एका गावात ज्यावेळेस प्रवास करत होते त्यावेळेस त्या गावामध्ये एक प्रसंग घडला. तिथे एक व्यक्ती जो सावकार होता तो एका शेतकऱ्याला प्रचंड शिव्या देत होता. तो शेतकरी तो शांतपणे ऐकून घेत होता. गौतम बुद्ध तिथे जाऊन पोहोचले आणि ते सगळं ती गोष्ट बघत होते. तो शेतकरी जेवढा तो बोलणे खात होता तेवढा जोरात ओरडत होता. तो थांबवण्यासाठी गौतम बुद्ध ज्यावेळेस मध्ये पडले त्यावेळेस तो सावकार गौतम बुद्धांवर ओरडायला लागला. त्याला माहीत नव्हतं की गौतम बुद्ध तो जो व्यक्तीमध्ये बोलतो आहे तो नक्की कोण आहे. आणि सावकार त्याला सगळ्या प्रकारे गौतम बुद्धांना बोलायला लागला. शिव्या देऊन बघितला तरी गौतम बुद्ध शांत होते. त्याने त्यांना धक्का देऊन बघितला तरी गौतम बुद्ध शांत होते. त्यांनी अक्षरशः त्यांना चिखलात लोटलं तरी गौतम बुद्ध परत शांततेने उभे राहिले. एवढं सगळं झाल्यावर त्या सावकाराचा राग शांत झाला आणि तो शांततेनं त्याने विचारलं की मी तुम्हाला सगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही एकदाही माझ्याकडे ओरडून किंवा कुठल्याही विक्षिप्त नजरेने माझ्याकडे बघितलं नाही. याच्या मागचं मूळ तत्व काय? मित्रांनो, बुद्धांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. जी गोष्ट माझी नाहीच ती मी कधी स्वीकारणारच नाही. राग हा तुझा होता, प्रतिक्रिया तू देत होता, मी मात्र ती प्रतिक्रिया कधीच देणार नाही. मला तुला प्रतिसाद द्यायचा होता आणि माझा प्रतिसाद हाच होता की ज्यावेळेस तुझा राग येणं थांबून जाईल त्यावेळेस मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. गौतम बुद्ध प्रत्येक गोष्ट ही छोट्या छोट्या आपल्या अशा उदाहरणातून समजून सांगण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केला. ती अंगुलीरामची गोष्ट असेल, एका डाकूला एका चांगल्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न असेल, गौतम बुद्धांनी नेहमी तो प्रयत्न केला. म्हणून मित्रांनो, प्रतिसाद हा माणसाला खूप छान पद्धतीने पुढे नेऊ शकतो, वाद टाळू शकतो, नात्यांमधला गोडवा तो टिकून ठेवू शकतो आणि नवीन आव्हाने तो टाळू शकतो. म्हणून जर हे सगळं छानपणे व्यवस्थितपणे उभं करायचं असेल तर येणाऱ्या संकटांना प्रतिक्रिया नको, प्रतिसाद द्यायला शिका. ज्यावेळेस समोरचा माणूस ओरडतो त्यावेळेस तुम्ही शांत बसायला शिका. ज्यावेळेस तो शांत होतो त्यावेळेस तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्यावेळेस त्याला त्याचं मूल्य समजलेलं असेल. पण तो बोलतोय, मी त्याच्यापेक्षा जोरात ओरडून बोलणार कारण माझ्यामध्येही त्याच्यापेक्षा जास्ती रग आहे, ही प्रतिक्रियेची सवय माणसाला अजून अडचणीत टाकते. म्हणून महात्मा गांधींचं वाक्य परत परत आठवतं की तुमचा शत्रू ज्यावेळेस तुम्हाला एक थोबाडीत मारतो त्यावेळेस तुमचा गाल दुसरा पुढे करा. तो थोबाडीत खाण्यासाठी नाही, तर त्याला समजून सांगण्यासाठी की मित्रा, मी तुला प्रतिसाद देतोय, प्रतिक्रिया नाही. ह्या गोष्टी सगळ्या जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला नात्यांमधला गोडवा टिकवण्यास नक्की मदत होईल. मुलगा असो, लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, प्रत्येकांच्या आयुष्यातली ही सगळी आव्हाने प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जात आहेत. एक घरातल्या पुरुषासमोर त्याला कुटुंब पोसणं, त्या कुटुंबाला सगळ्या गरजा पूर्ण करणं हे आव्हान ठरतं. तर एका स्त्रीसमोर घरातल्या सगळ्या गोष्टी, घरातल्या सगळ्या भाग हा करून नोकरीसाठी बाहेर जाऊन परत सगळं बॅलन्स सांभाळणं हे आव्हान ठरतं. यामध्ये तयार होणारे प्रॉब्लेम, तयार होणारी चिडचिड आपल्याला सहजपणे टाळता येईल. एखादी गोष्ट आपल्याकडून होत नाही हे ॲक्सेप्ट करणं ही गोष्ट खूप सहज आहे. पण आपण ते ॲक्सेप्ट न करता ती माझ्याकडून का होत नाही याचा आपण सतत विचार करत जातो आणि याच्यातून चिडचिड निर्माण होते. मी आधीही सांगितलं की माणूस आपण कसं ठरवतो या पद्धतीने समोरच्या माणसानं वागावं असा विचार खरं तर चिडचिडीला कारणीभूत ठरतो. तो विचार तुम्ही एक वेळेस बाजूला ठेवून बघा, माणसाची चिडचिड खूप कमी व्हायला लागेल. आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण चिडचिड करतो. सकाळी डबा वेळेवर होत नाही त्याची चिडचिड, वेळेवर उठलो नाही त्याची चिडचिड, अलाराम वाजला नाही याची चिडचिड, कोणी आपल्याशी व्यवस्थित बोललं नाही याची चिडचिड, माझ्याशी कोणी व्यवस्थित बोलत नाही याची चिडचिड, ऑफिसमध्ये बॉस मला ओरडून बोलला याची चिडचिड, घरी आल्यावर आपण मुलावर चिडलो याची चिडचिड, मुलावर चिडलो म्हणून बायको बोलते याची चिडचिड. ही सतत होणारी चिडचिड, ही जी सगळी तलवारीची लढाई माणसाला थकवते. म्हणून ही जर टाळायची असेल तर अपेक्षांना नियंत्रित करायला आपण शिकावं. तुझं आहे तुझं पाशी ही भावना प्रत्येकाने लक्षात ठेवावी. जो आहे त्या जागेवर बरोबर आहे,
एखादी गोष्ट होत नाही तर ती गोष्ट आपण ॲक्सेप्ट करून टाकावी, म्हणजे होणारी चिडचिड कमी होईल. एखादी चिडचिड जर थांबली तर त्याच्यातून होणारा उद्वेग, त्याच्यातून होणारा स्वतःच्या शरीराला आणि मनाला त्रास हाही कमी करता येईल. सो मित्रांनो, दुसरं मोठं आव्हान आपण लक्षात घेतल्यानंतर तिसरं आव्हान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते आहे स्वतःची चॉईस. बऱ्याच लोकांसमोर सगळ्यात मोठं आव्हान मला लक्षात आलं ते म्हणजे हाऊ टू टेक राईट डिसिजन. आपण सतत हा विचार करत असतो की आपलं डिसिजन राईट कसं होईल, ते बरोबर कसं असेल, आणि मग राईट आणि रॉंगच्या कॉन्सेप्टमध्ये बऱ्याच वेळेस आपण अडकून पडतो. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस कुरुक्षेत्राच्या शेवटच्या युद्धाच्या प्रसंगात कर्णाच्या समोर उभे राहतात त्यावेळेस कर्ण त्यांना एक खूप सुंदर प्रश्न विचारतो की भगवंत जर